भविष्यात या क्षेत्रांमध्ये सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्वाधिक संधी। तर नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर आज मी इयत्ता 10वी आणि 12वीच्या नंतर ज्यांना कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये करिअर करायची एक संधी पाहायची आहे किंवा शोधायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओज घेऊन आलो आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भविष्यात असे हे क्षेत्र आहे की ज्यामध्ये सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध होणार आहेत। हा व्हिडिओ खूप माहितीपर ठरणार आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न करता आपण बघूया कोणते असे क्षेत्र आहेत ज्यांच्यामध्ये भविष्यात सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध होणार आहेत। तर आजकाल आपण पाहतो की सर्वांचे कल हे सरकारी नोकरीकडे अधिक आहे, परंतु आगामी भविष्य काळामध्ये सरकारी नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे जेणेकरून शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरीची हमी मिळेल, असे कोणकोणते क्षेत्र आहेत ते आपण पुढील प्रमाणे आता पाहून घेऊया। इयत्ता 10वी झाल्याच्या नंतर आपण सहसा 11वी 12वी हा अभ्यासक्रम करतो, परंतु आपणास व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यायचे असल्यास आपण 10वी नंतर ITI फील्डकडे वळतो, कारण ITI केल्यानंतर आपणास सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध होते। यामध्ये शिवणकाम, ब्युटी आणि थेरपिस्ट, मेकॅनिक, कोपा अशा प्रकारचे व्यवसायाभिमुख कोर्स केल्याच्या नंतर आपणास स्वतःचा व्यवसाय सुद्धा करता येईल। स्वतःचा व्यवसाय करायचा नसेल तर खाजगी क्षेत्रांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळते। तर फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, कोपा अशा प्रकारचे कोर्स केलेल्या उमेदवारांची दुबई शहरांमध्ये मोठी डिमांड आहे, ज्या ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी ही सहज मिळते, ज्यामध्ये आजकाल सरकारच्या अनेक प्रकल्प, उद्योग आणि संस्थांमध्ये ITI किंवा अभियंता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। मग यामध्ये सर्वाधिक स्कोप असणारा जो फील्ड आहे तो आहे IT क्षेत्र, कारण IT क्षेत्रात आहे सर्वाधिक स्कोप। भविष्याचा विचार केला असता भविष्यात सर्व काही ऑनलाईन कामकाज चालणार आहेत, जसे की सद्यस्थितीमध्ये सुरू असलेले ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविणे, ऑनलाईन स्वरूपात मनोरंजनाचे साधने, रोबोटच्या माध्यमातून कामे करणे इत्यादी गोष्टींना येत्या 10 वर्षांमध्ये सर्वाधिक स्कोप येणार आहे, कारण सध्याच्या स्थितीमध्ये दुबई सारख्या प्रगत शहरांमध्ये वस्तू किंवा साधनांची डिलिव्हरी करण्याकरिता रोबोटचाच वापर केला जातो आणि यामुळेच भविष्यामध्ये IT म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वाधिक स्कोप येणार आहे। यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, BE, BTech, BCA, MBA इन IT अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमांना भविष्यामध्ये सर्वाधिक स्कोप येणार आहे व नोकरीच्या संधी देखील सर्वाधिक उपलब्ध होणार आहेत। आणि त्याच्यामुळेच जास्तीत जास्त जे विद्यार्थी आहेत जे 10वी किंवा 12वी नंतरच्या आपल्या करिअरच्या संधी शोधत आहेत त्यांनी IT या क्षेत्राकडे एक करिअरचा उत्तम आणि भविष्याचा पर्याय म्हणून पाहणे अपेक्षित आहे। तर आशा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी भविष्यात सरकारी अशा कोणत्या ज्या संधी आहेत नोकरीच्या त्या आपल्याला पाहता येतील यावरचा हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। नक्की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका।
आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ठीक आहे, अशाच पद्धतीचे करिअरच्या बाबतीत असणारे व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये करिअर्स अशा नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण 10वी 12वी नंतरचे करिअर्स काय असतात त्यांची एक माहिती घेऊ शकता. चला तर अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.